हाँ घ्या बाबा. कुसुम, माझं एक काम करतेस का? बोला. तिथे वर्तमानपत्रावर एक कागद ठेवलाय. तो कागद आणि वर्तमानपत्र घेऊन ये जरा इकडे. श्रीराम 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 श्रीराम. अगं ही दळभद्री मूर्ती कोणी आणली इथे? तू आणलीस? नाही मला दिली आहे कोणीतरी. हो हो, देवीची मूर्ती आहे ती. कुसुम, हो घ्या. काय ग? काही हवंय का? नाही. वर्तमानपत्र वाचायचंय का? काय असतंय वर्तमानपत्रात? सोमवारचं भविष्य पुन्हा बुधवारी छापतात. काय असतंय त्याच्यात? मग चेहऱ्यावर एवढं मोठं प्रश्नचिन्ह का आहे? हे काय नाही, काय नाही. प्रिया, बाबा सगळेच सुलेखाकडच्या देवीच्या मूर्तीबद्दल विचार करतायत. कसला विचार करतायत? सुलेखा विषयी तर काही. बापरे. You deserve it, Manisha. खूप दुष्ट आहेस तू सुलेखा. I'll never talk to you. ग्राउंडवर पण सगळ्या मुली मला सांगतात सुलेखा इज अ विच. चेटकीन म्हणतात त्या तुला माहिती आहे, पण मी आजपर्यंत लक्ष नाही दिलं कारण तू मैत्रीण होतीस माझी. But now I say you are a witch and you have always been a witch. असं परत बोललीस तर बघ जीव घेईल तुझा मनीषा. दुसरं येतं काय ग तुला? तुझा आजच नाही, खूप चांगली ओळखते मी तुला. Nobody knows you better than me. काय माहिती तुला? Speak out. काय माहिती तुला? बोल नाही तर बघ. हा ले मनीषा. मनीषा, काय चाललंय हे सगळं? काही नाही मामा, तू चल इथून, नंतर सांगेन तुला. मनीषा एक शब्दही बोललीस तर मी तुला. सुलेखा, आठवला भूतकाळ? भूतकाळही आठवला आणि भविष्यकाळ. काय करायचं ठरवलंस? मनीषाच्या आईला तर भेटावंच लागणार. भेटावंच लागणार आहे. बऱ्याच गोष्टी आठवायला लागल्यात मनीषाच्या आईला. मनीषा आठवते, मनीषाचा मृत्यू आठवतोय. पण तो मृत्यू का झाला हे तिला माहित नाही अजून. मी मनीषाची मैत्रीण होते, मग शास्त्री का तिला याबद्दल माहिती देतील? ती माहिती मीच दिली पाहिजे नाही का? सुलेखा, आधी डोकं शांत ठेव, विचार कर आणि मग काय करायचं ते ठरव. काय करायचं ते मी करणारच आहे तनिष्का. या दरम्यान माझं डोकं शांत राहील की नाही मला माहित नाही. सुलेखा, डोंट वरी, डोंट वरी. मनीषाच्या आईला मनीषाच्या बालपणीचीच सुलेखा भेटेल. खूप प्रश्न पडायचे मनीषाला,
खूप गैरसमज होते तिच्या मनात माझ्याविषयी. खूप फिरले ती उत्तर शोधत. मुळात माझ्याविषयी ज्यांना प्रश्न पडतात ते मला आवडतच नाहीत. कारण का त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरही तेच देतात आणि पूर्णविरामही तेच. माझं प्रश्नचिन्ह जर असेल तर पूर्णविरामही माझाच असतो. पूर्णविराम देता देता त्यांनी तुला ओळखलं तर? नाही ओळखणार. त्यांनी मनीषाच्या लहानपणीची सुलेखा पाहिली. मोठेपणीची सुलेखा कोण हा प्रश्नचिन्ह आहेच. आणि पूर्णविराम मी देणार आहे. हॅलो, दीनानाथ शास्त्री आहेत का? बोलतोय. आपण? मी मनीषाची आई बोलते. आपली वाड्यावर. ओळखलं, बोला. मी वाड्यावर फोन केला होता, पण तिथे कळलं की तुम्ही मुंबईला आलात म्हणून मग इथे फोन केला. आपण वाड्यावर भेटलो त्यानंतर आपलं काहीच बोलणं झालं नाही. त्या दिवशी प्रथमेश तुमच्याशी जसा वागला त्यावरून अनेक प्रश्न मनात घोळत राहिलेले आहेत. खरं तर मलाही तुम्हाला तेच विचारायचंय. कोण आहे तो मुलगा? त्या दिवसापासून मी खूप अस्वस्थ आहे. त्या मुलाचा आणि माझा काय संबंध? त्याने मला आई म्हणून का हाक मारली? एक मिनिट, तुमची काहीतरी गल्लत होते आहे. प्रथमेश हाक मारू शकणार नाही, कारण तो जन्मापासूनच मुका आहे. पण आजोबा, त्या मुलाने मला आई म्हणून हाक मारली आणि त्या दिवसापासून मला रोज एकच स्वप्न पडतंय. कसलं स्वप्न? रोज स्वप्नात तो मुलगा येतो आणि मला काहीतरी बोलायचं असं सांगतो. हा, पण आवाज मात्र मनीषाचा असतो. आणि माझ्याबरोबर काय घडलंय हे तुला सगळं सांगायचंय हा दुसरा प्रश्न असतो. मनीषाबरोबर जगलेले प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून जातात. मला तुम्हाला बरंच काही सांगायचं आजोबा. तुम्ही सांगताय ते सगळं विलक्षण आहे. हे असं का घडलं याचे अंदाज, कदाचित काही उत्तर माझ्याकडे आहेत. तुम्ही एक काम करा, सुलेखाच्या बालपणीची जेवढी माहिती तुम्हाला गोळा करता येईल तेवढी करा. आपण लवकरच भेटू. ठीक आहे. आजोबा, त्या मुलाचं नाव काय? प्रथमेश. माझा पणतू आहे तो. त्याचा आणि तुमचा काय संबंध आहे? सुलेखाचा आणि मनीषाचा काय संबंध आहे? किंवा मनीषाचा आणि प्रथमेशचा काय संबंध आहे? हे सगळं हळूहळू उलगडत जाईल. त्या दरम्यान तुम्हाला जर पुन्हा तसं स्वप्न पडलं तर मला बिनदिक्कतपणे फोन करा. आपण कुठे आणि कधी भेटणार आहोत ते मी तुम्हाला कळवीनच. ठीक आहे.
ठेवू? श्रीराम श्रीराम. शुभ्रा, काय ग? काय करतेस तू? अगं काल एक मासिक चाळत होते, तेच शोधते. मी देईन तुला ते मासिक नंतर शोधून. आत्ता जरा ऐक ना माझं. काय झालं? शुभ्रा, मला विक्रांतचा फोन आला होता. मग? तुला माहितीच आहे ना, पोलिसांनी सुलेखाला पकडलं, मग दादाला पकडलं. पण तिथे काय झालं, कोण काय बोललं हे कोणालाच माहीत नाहीये. मग त्यांनी दादाला सोडलं, सुलेखालाही सोडलं आणि याचा प्रत्येकाने आपापल्या परीने काहीतरी अर्थ लावला. पण शुभ्रा, पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय झालं हे फक्त विक्रांत भोसलेंना माहिती आहे. म्हणजे दादाने तुला काही सांगितलं का? नाही, त्यांनी मला अजून काहीच सांगितलेलं नाहीये. ते कुठे होते, कुणाबरोबर होते, काय घडलं, काहीच नाही. पण मग तू विचारलं नाहीस का त्याला? नाही, जोपर्यंत त्यांना मला सांगावंसं वाटत नाही तोपर्यंत ती गोष्ट माझ्यासाठी तितकी महत्त्वाची नाही. शुभ्रा, माझं म्हणणं असं होतं की म्हणजे आपण दोघी जणी मिळून विक्रांत भोसलेंना भेटूया का? म्हणजे खरं तर त्यांचाच फोन आला होता मला. सुलेखाला आणखी एका चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं आणि तिने पुन्हा दादाचं नाव घेतलंय. पुन्हा? पण का? कशासाठी? पुण्यातल्या एका केसच्या संदर्भात त्यांनी सुलेखाला बोलवलं होतं चौकशीसाठी आणि त्यामध्ये एक संस्कृत सुभाषित आठवलं. दुर्जनांना कितीही मदत केली तरी त्याचं फळ चांगलं कधीच नसतं. तसंच झालंय शुभ्रा. दादाला कळतच नाहीये त्याच्या भोळेपणाचा आणि सुलेखाविषयी त्याला वाटणाऱ्या सिंपथीचा गैरफायदा घेतला जातोय. शुभ्रा, फार कठीण नाहीये तिचं पुढचं पाऊल ओळखणं. म्हणजे? प्रिया, आदिनाथांचा तिच्यावरचा विश्वास हेच तिचं बलस्थान आहे. यावरून आपण साधा तर्क काढू शकतो. आदिनाथांच्या नजरेत तिची प्रतिमा चांगली राहावी हा तिचा नेहमी प्रयत्न असतो. यू आर राईट शुभ्रा. शुभ्रा, तुला आठवतं सुलेखा तुमच्या कोकणातल्या घरात गेली होती, माईंना काहीतरी खोटं नाटं सांगून त्यांच्याबरोबर राहिली होती. मग गणपतीत ती आपल्या घरी आली होती. तेव्हा एकदाच दादाला भेटली आणि त्याला असं काही पडवलं की त्याने तिच्या सगळ्या सांगण्यावर विश्वास ठेवला होता. आठवतं? प्रिया, मला विक्रांत भोसलेंना भेटायचंय. स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याची धडपड तिला किती धडपडायला लावणार आहे हे कळेल तिला. प्रथमेश कोण आहे हा प्रथमेश? काय संबंध आहे त्याचा माझ्याशी, माझ्या गतजन्माशी? त्याची प्रत्येक भेट सतत जुन्या संदर्भांना, आठवणींना का जागी करणारी ठरते. एक चक्र पूर्ण झालं. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं
हे सगळं पुन्हा माझ्या डोळ्यांना दिसेल. तेव्हा पाहिलेला वाडा आणि नंतर मिसेस शास्त्रींच्या भेटी. शास्त्र्यांचा वाडा हाच आहे का? तुम्ही आणि आता प्रथमेशची एक भेट. सगळ्या भेटींमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे माझ्याशी असलेली त्यांच्या डोळ्यात दिसणारी ओळख श्रीरंग रानडेची. येस, ही ओळख श्रीरंग रानडेची आहे, विराज सामंतची नक्कीच नाही. पण मग काय अर्थ असेल या ओळखीचा? किती घटना असतील ज्या कदाचित प्रथमेशला दीनानाथ शास्त्रींना आठवत असतील. दीनानाथ शास्त्री, येस, नमस्कार. आजोबा, मी डॉक्टर विराज सामंत बोलतोय. बोला. मिसेस शास्त्री आणि प्रथमेश माझ्याकडे आले होते. प्रथमेशच्या नजरेत मला तीच ओळख दिसली आजोबा, जी तुमच्या डोळ्यात दिसली होती जेव्हा मी पहिल्यांदा वाड्यावर आलो होतो. श्रीरंग रानडेची. हो, शुभ्रा बोलली मला. आजोबा, प्रथमेशच्या डोळ्यात मला अख्खा भूतकाळ सामावलेला दिसतोय. तसंच आहे आजोबा. जर असंच असेल तर त्या सामावलेल्या भूतकाळामध्ये किती घटना असतील याचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. वाड्यावर जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो तशीच मनाची अवस्था माझी आज झाली आहे. श्रीरंग रानडेविषयी मनात अनेक शंका कोडी पडायला लागलेत आणि याची उत्तरं जाणणारे फक्त 3 जण आहेत आजोबा. प्रथमेश, शुभ्रा आणि तुम्ही. म्हणूनच तुम्हाला आणि प्रथमेशला मला एकत्र भेटण्याची इच्छा आहे. जरूर भेटू. जसे तुम्हाला प्रश्न पडलेत तशाच इथेही प्रश्नांच्या मालिका सुरू झाल्या आहेत. त्यांची उत्तरही सापडता आहेत. पण मला थोडा वेळ द्या, मग आपण नक्की भेटू. नक्की आजोबा. तुमच्या फोनची वाट पाहतोय मी. ठीक आहे. श्रीराम श्रीराम.